नमस्कार मित्रांनो, मी हेमंत राऊत, यश राऊत याचा पप्पा. पहिल्यांदाच ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी निघालो आहे भारताबाहेर आणि पहिल्यांदाच मी विमानाने प्रवास करणार आहे आणि त्यामुळे मी थोडासा एक्साइटेड आहे. आणि यशची इच्छा होती की मी तुमच्यासाठी एक ब्लॉग बनवावा, तर मी हा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आता घरातून निघतो आहे. इथूनच माझा पिकअप असेल आणि इथून मी डायरेक्ट इंटरनॅशनल एअरपोर्टला जाईन आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेलच मी कुठे चाललो आहे ते. मी एक्सायटेड असल्यामुळे मी काय बोलतो मला थोडंसं तडफून आल्यासारखं वाटतं आहे, पण तरीही मी प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करा. थँक्यू. मित्रांनो, आपण आलो आहे टर्मिनल्स टू इंटरनॅशनल एअरपोर्ट. आपल्याकडे एक्साइटमेंट लेवल खूप जास्त वाढली आहे, कारण पहिल्यांदा प्लॅन करणार आहे, त्यामुळे मला थोडासा टेन्शनही आहे, पण तरी पण खूप आनंद होतो आहे. खूप मी एक्साइटेड आहे. काय करून कसं करू, काय करणार, कुठे जाणार आहे काहीच कळत नाही आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात हा सांगतो आहे की मी आता T2 म्हणजे टर्मिनल 2ला आलेलो आहे आणि इथे बरीचशी गर्दी आहे. दिसत असेल तुम्हाला. आपले मित्र स्मोकिंग करायला गेलेले आहे, त्यामुळे माझ्याकडे थोडा वेळ आहे, म्हणून मी तुम्हाला हा परिसर कसा आहे ते दाखवतो आहे. खूप छान वाटतं. हे बघा, समोरच उभे आहेत, ते आले आहेत, आमच्यासोबत आहे आणि आम्ही ट्रॅव्हल करत आहे व्हिएतनामसाठी. तसंच निर्भय भाऊ पण आहे, ते थोडे व्हिडिओ फोटो काढत आहेत. हे आहे आपल्याला फूड, डिनर टाईम. डिनरमध्ये आहे डाळ, पनीर, वेज मिक्स, रोटी, पापड, ओनियन, गुलाबजामुन, सलाड, राईस. हे आजचं आपलं हे डिनर आहे. लेट्स एन्जॉय द डिनर. आता गेट नंबर 73कडे, जिथून आपल्याला आपली फ्लाईट मिळणार आहे. गेटवर पोचण्याचा टायमिंग 11:40 दिलेला आहे, 11:45 झाले आहे, तरीही आपण ही चाललो आहे. हा रूट आहे इथला. नवीन असल्यामुळे थोडासा भाचळलो मी, पण तरी ट्राय करतो की जितकं व्यवस्थित समजेल मला किंवा मी तुम्हाला सांगू शकेल तो प्रयत्न करतो. आपण रॅम्पवर आहोत आता आणि लवकरच आपण पोचत आहोत फ्लाईटमध्ये. हा व्ह्यू थोडासा तुमच्यासाठी. तिथून आपण एंटर करणार आहे, तिथे चेकअप होणार आहे. Find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen, the other 11 give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. हॉटेल, आपण हॉटेलच्या आतमध्ये आलो.
म्हणजे गाडीला वेळ असेल तर तुम्ही तिथे थोडासा वेळ घालवू शकता. हॉटेलचं नाव आहे पार्क न्यू कॅफे. आणि आता आपला लंच टाईम झाला. तर मी तसं व्हेजच सांगितलं आहे कारण श्रावण चालू आहे आणि बाहेरगावी व्हेज नॉनव्हेजमध्ये काय मिळतं ह्याची कल्पना नसल्यामुळे ते एक चांगलं झालं की आपल्याला व्हेजच खावं लागेल. आणि हे बघा, हे पार्क न्यूचं हे हॉटेल आहे. या इथे हे सिटिंग अरेंजमेंट छान वाटतं. मोस्टली ते बुफे डिनर ठेवलं आहे. प्रत्येकाने आपल्या हातात घेऊ शकता. आयटम्स काय आहेत बघूया आपण नक्कीच. मला दाखवतो. हे असे केक्स वगैरे ठेवले तुम्ही. केक्स आहे. त्यांची नावं वेगवेगळी असल्यामुळे थोडी भीती वाटते की नक्की काय आहे. हा फ्रूट मला खूप आवडलं. पण फूड आपले सगळे इंडियन दिसतात त्यामुळे खाताना जरा बरं वाटतं. हा पेरू आहे, ड्रॅगन आहे. हे काहीतरी त्यांच्या कंट्रीचं आहे. त्याला काय म्हणतात ते काय लिहिलेलं नाही त्यामुळे काही कळत नाही. काही खीर टाईप दिसतं. हे पुढे गोष्टीचं केलेलं आहे. मला पण माझा आवाज कधी देत नसेल पण मी प्रयत्न करतो जेवढा जोरात बोलत आहे. तर हे आपलं असं हे हॉटेल आहे. ह्या हॉटेलमध्ये आपण थांबलो आहे आणि हा ट्रेन फूड आहे. व्हेजिटेरियनमध्ये हे काहीतरी वेगळंच दिसतं पण हेच आज सकाळी खाल्लं. काय कळत नव्हतं पण तरी बोलं व्हेज आहे म्हणजे आता खावं तर लागेल. हे यांची काही चटणी वगैरे आहे, सॉस वगैरे. इथं जनरल आहे तुम्हाला माहिती आहे. पापड लोणचं वगैरे असलं. दाल राईस भाजी व्हेजमध्ये ठेवलेलं आहे. आय थिंक पनीर आहे. आणि नॉनव्हेजमध्ये चिकन सुक्का दिसतो आणि एक ग्रेव्ही आहे. बाकीचं तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे काही फ्रूट्स वगैरे आहेत, केक वगैरे आहे. पूर्ण व्हेज आहे. त्यामध्ये पनीर डाळ जसं मी सांगितलं आणि आपले काही मित्र पण आहेत. जेवण खूप छान आहे. सर्वांना पनीर ॲक्च्युली आम्हाला गाईडने जसं सांगितलं गाईडने जे गाईड केलं होतं त्या हिशोबाने आम्हाला आता जिथे जाऊ तर गाईड आपल्याला सगळं सांगेल. मी प्रयत्न करेन ते कॅप्चर करायचं म्हणजे मला स्वतःला ते समजेल नाही समजेल जमेल नाही जमेल तर ते तुम्हाला गाईडलाईन्स मिळेल. आणि इथे मी बघितलं की हॉटल्स आहेत, फेरीवाले आहेत जे रस्त्याने फिरताना ही फेरीने बऱ्याचशा वस्तू विकत आहेत आणि ते इंडियन करन्सी एक्सेप्ट करत आहेत. म्हणजे हा माझ्यासाठी नवीन विषय आहे की मला असं वाटलं की हां मेन गोष्ट की व्हिएतनाममध्ये डोंग व्हिएतनामची जी करन्सी आहे ती डोंग आहे ती चालते. पण तुम्ही जर बघाल ते हॉकर त्यांच्या हातातनं आपल्या भारतीय करन्सी 500च्या नोटा वगैरे दिसत आहेत. तर मी थोडासा पावसाळ्यात पडले म्हणजे जर आपण इंडियन करन्सी जर कॅरी केली तर ती होऊ शकते. हे बघा इथे लेडीज बॅग्स वगैरे घेऊन आहे, गॉगल आहे, बऱ्याचशा वस्तू घेऊन फिरतात आणि ते इंडियन करन्सी पण घेत आहेत. थोडा हा एक मला चमत्कार वाटतं की प्रत्येकजण सांगत होतं की नाही तिथे फक्त तुम्हाला डोंगच वापरावं किंवा तुम्हाला काय म्हणतात मला डॉलर्स वगैरे घेऊन यावं लागेल. इंडियन करन्सी घेत आहेत. बघा बरेच जण इंडियन करन्सी कॅप्चर करतील. तर हे असं काही लेडीज बॅग्स आहेत, गॉगल्स आहे आणि काही खेळणी वगैरे आहे. बघा तुम्हाला कळेल की त्या हॉकरच्या हातामध्ये इंडियन करन्सी हे बघा इंडियन करन्सी आय थिंक डायरेक्ट केलं खूपच छान. सायकलिंग आपण सायकलिंग निघालो आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो आहे. तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे की ॲक्च्युली आपण कुठे चाललो नाही आहे. हे एक आपल्याला एक सफर म्हणून त्या रिक्षा म्हणजे
मॅन्युअल रिक्षातून आपल्याला नेत आहेत आणि मोठा राऊंड देणार आहे आणि त्यानंतर मग आपण बसने आपल्या पुढच्या ठिकाणी जाणार आहोत. तर खरंच छान. मलाही आत्ताच एका सहकार्याकडून मिळालं म्हणून मी तुम्हाला सांगतो. जास्त घेणार नाही, थोडं जे आपण असं ट्रॅव्हल करतो. हे बघा आपले हे सहकारी आहेत जे हे असं छान वाटतं, खूपच छान आहे. हे पाहू शकत नाही. ॲक्च्युली ही अशी रिक्षा आहे, मी त्यांना मुद्दामून उघडायला सांगितलं म्हणून मला जरा बघायचं कसं वाटतं याच्यात. दुसरं मी ही अशी ओपन रिक्षा आहे, ह्याला फोल्डिंग आहे, ती बंदही करता येते, पण मी स्पेशली व्हिडिओसाठी त्यांना ओपन करायला सांगितली आहे. कोणी जर व्हिएतनामला आलात तर ह्या रिक्षाने नक्कीच एकदा तरी सफर करावी, कारण आता ह्या बंद होत गेल्या आहेत. आपल्या भारतात तर बहुतेक ठिकाणी बंदच आहे. त्यामुळे जर असं काही मिळत असेल तर नक्की त्याचा उपयोग करावा. आपण ट्रॅव्हल तर करतच असतो, बसने, टॅक्सीने, रिक्षाने किंवा ट्रेनने आणि आता फ्लाईटने, पण असा एक अनुभव असतो जो आत्ताच्या पिढीला मला वाटत नाही मिळत असेल. तेव्हा तरुण पिढीने तर खास करून हा अनुभव नक्कीच घ्यावा. मी आता व्हिडिओ काढणार नव्हतो, पण रस्त्यामध्ये एका गाडीमधून सर्वांना ही कॉफी देण्यात आली आणि प्रिकॉशन म्हणून मी अजून आलो नाही आहे, कारण आपल्याला तसं गाईड करण्यात आलं आहे की कोणी काही दिलं तर घेऊ नका, पण प्रत्येकजण घेत असल्यामुळे ती शिकली आहे मी. पण ती खरंच आपल्याला प्यायची की नाही माहीत नाही आहे, तर गाईड भेटल्यानंतर त्याला कन्फर्म करू, नाहीतर मग ती टाळू. कारण माझ्या मित्राने, माझ्या कृष्णाने मला सांगितलं होतं की कोणीही काही दिलं तर घेऊ नको, तर प्रयत्न कर की टाळ. पण आता सगळेजण घेतात म्हणून त्या हातात तर मी नक्की घेतलेली आहे, पण ते आलेलं नाही आहे. आता गाईड्सला विचारतो की हे आपल्याला होतं का आपल्या ह्याच्यात, पण प्रत्येकाने घेतली आहे म्हणून मी घेतलेली आहे. मित्रांनो, हे इकडचं एक मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. भरपूर भारतीय इथे दिसतात जे परचेस करण्यासाठी, आपण म्हणतो त्याला खरेदी करण्यासाठी आले आणि येतात इथे. खूप मोठं मार्केट आहे हे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नाही, मला असं वाटतं इथे इंडियन करन्सीसुद्धा चालते. मी कन्फर्म नाही आहे, पण चालते असं मी पाहिलं आहे, जे मगाशी तुम्हाला दाखवलं सुद्धा. तर हे खूप मोठं मार्केट आहे आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या वस्तू पण आहेत तिथे. बसेस, ओपन बस आहे टुरिझमसाठी, टुरिस्टसाठी आहे स्पेशल. पण आपण ज्या बसमध्ये So that's why the children just ground floor and outside. It's better. Don't send them to fourth and the second floor. Okay? We stay inside the museum around 1 hour. We come there in maybe 45 minutes. This is enough for you, right? Yes. So because you're over there, you go by yourself. जसं गाईडने आपल्याला सांगितलं की व्हिएतनामवर फ्रान्स, USA ने राज्य केलं आणि त्यातून त्यांनी हे जे स्वातंत्र्य मिळवलं, तर त्याच्या काही झलकी, त्यांच्या जे काही आठवणी ठेवल्या आहेत त्या ह्या म्युझियममध्ये आहेत. आणि म्हणून मी मला न कव्हर करता त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्ही बघावं. काही हेलिकॉप्टर्स, रणगाडी वगैरे आहेत, तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी. ते त्यांनी अजूनच ठेवलं लोकांना दाखवायला की जसं आपल्या भारतामध्ये आपण स्वातंत्र्य मिळालं तसंच त्यांनीही स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्या लढ्यातून प्रोत्साहन घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे जे काही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मीही तुम्हाला ते थोडक्यात दाखवतो. यापुढे मी बहुतेक व्हिडिओमध्ये स्वतःला कव्हर करणार नाही आहे, तुम्हाला दाखवत जाणार आहे. ही एंट्री आहे 20,000 डोन. हा इकडचा करन्सी आहे, भारतीय करन्सीप्रमाणे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इकडचा आपला 1 रुपया तो इकडचा 302 रुपये असा काहीतरी आहे. तर आता हे आपल्या एंट्रीसाठी आहे, आपण एंट्री करतो आहे आणि त्याच्या पुढचं तुम्हाला परत सांगतो. हे बघा मित्रांनो, हे USA ने
व्हिएतनामबरोबर ज्या लढाया झाल्या त्यामध्ये वापरलेलं हे हेलिकॉप्टर आहे. यावर लिहिलेलं आहे USA आर्मी. जसं मी सांगितलं की मी आता स्वतःला कव्हर न करता तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्हाला सांगताना कदाचित माझ्याकडे काही चुका होऊ शकतात, कारण मला पूर्ण माहिती नाही. जसं गाईडने सांगितलं म्हणून मी ते मुद्दामूनच कॅप्चर केलं की तुम्हाला कळावं. हे काही कॅप्चरिंग करतो मी. बघा हे काही टँकर्स वगैरे आहेत. हे जे काही टँकर्स आहेत हे इथे ठेवण्यात आलेले आहेत. ते लोकांना माहिती पडावं की व्हिएतनामनेही स्वातंत्र्यासाठी किती लढाई केली आहे, काय केलं त्याच्यासाठी. तर हे असं आहे. चुंगो कॉप टायगर केव्स एक जेल होतं ज्याला त्यांनी अजून एक तसं ठेवलं आहे. आपल्या भारतात अशा प्रकारचे बरेचसे बघायला मिळतात. दिवाळाबद्दल बोलतोय. हा इथला जेल आहे. इथे त्यांना शॉक्स दिले जायचे. हा फोटो पण ठेवलाय बघा. म्हणजे किती वेदना सहन केल्या असतील इथल्याही लोकांनी. लॉंग शॉट घेतो आणि इथे फक्त फोटोग्राफ दिसत आहे. सांगितल्याप्रमाणे गुगलला जाऊन नक्कीच बघा, तुम्हाला आयडिया येईल म्हणून मी दाखवतो. मित्रांनो, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला काही दाखवण्याचा प्रयत्न केला. जसं आपल्या भारत देशाचा आपल्याला अभिमान आहे, तसंच इथल्याही नागरिकांना आपल्या देशाबद्दल अभिमान आहे. आणि त्या संबंधित त्यांनी हे काही आठवणी जपल्या आहेत त्या आपण बघितल्या. जसं आपल्याला आपल्या देशाचा अभिमान तसं त्यांनाही आहे आणि आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तर मी तुम्हाला तो थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. अशी आहे आपली क्रूज. आता आपण करणार आहोत क्रूज राईड. इव्हनिंग टाईम खूपच छान वाटतंय. आवडेल असंच वातावरण निर्माण झालं आहे. क्रूज राईडमध्ये कसा अनुभव येईल हळूहळू सांगत राहू. मित्रांनो, कसा वाटला आजचा हा दिवस? खूप आनंद, खूप एन्जॉय केलो. खूप छान वाटलं. तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करीनच, तेव्हा मला नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला कसा वाटला हा कमेंटद्वारे कळवा. ही माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळे थोडंसं समजून घ्या अशी अपेक्षा करतो. गुड नाईट. थँक्यू.